भाजपची घराणेशाही, कार्यकर्त्यांचा हिरमोड। आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असताना भाजपमधील उमेदवारी वाटपावरून चर्चांना उधाण आलं आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरातील तब्बल 3 सदस्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्याने पक्षाच्या अधिकृत भूमिकेला छेद दिला गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, वहिनी हर्षिता नार्वेकर आणि चुलत बहीण गौरवी शिवलकर नार्वेकर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे। विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीतच हे तिन्ही उमेदवार आपले अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे। एकाच कुटुंबातील 3 सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने भाजपच्या घराणेशाही विरोधी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। भाजपने नुकताच घेतलेल्या बैठकीत महापालिका निवडणुकीत आमदार खासदारांच्या मुलांना किंवा पत्नींना उमेदवारी देणार नाही असा पवित्रा जाहीर केला होता। कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले होते। त्यानुसार अनेक ठिकाणी आमदार खासदारांच्या नातेवाईकांनी दाखल केलेले अर्ज मागे घेण्यात आले। मात्र याच पार्श्वभूमीवर नार्वेकर कुटुंबातील तिघांना उमेदवारी मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। त्यामुळे भाजप स्वतःच घराणेशाहीला पाठिंबा देते का असा प्रश्न उपस्थित होत आहे।